आई मला सांग, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्याआधी कोणकोणते सरदार मुघलांकडे होते ग? मला नाही माहित रे बाळा. तुला अजून नाही माहित? जर आज तुझे एक्झाम असते फेल झाली असते, फेल. बरं जाऊ दे, मी सांगतो. ओके. सिंदखेडचे जाधव, ओके. पलटणचे निंबाळकर, हे मुदळचे गोरपडे आणि दहावीचे मोरे. आणि आपल्याकडचे रानडे नव्हते का रे? अगं आई, तुला काहीच नाही माहित का इतिहासाबद्दल? जर तुझ्या एकदम नसते तर फेल झाले असते, फेल. सॉरी. तुझ्या टीचरने तुझ्या पॅरेंट्सला बोलवलं असतं. हो का? मग तू आला असतास ना माझं पेरेंट म्हणून. हो आलं असतं, पण एक शिक्षा पण दिली असती. तुझा मोबाईल घेतला असता. आई, रेस 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 रेस. काय? अगं आई, रेस करते गाडी, आपल्यासोबत रेस करते. नाही पाणी, गाडी चालवताना अशी रेस वगैरे नाही करायची, ऍक्सिडेंट्स होतात. आई किती बोर आहेस ग तू. बघा तेव्हा सेफ 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 सेफ. हे बघ, आता तू पण हेल्मेट घातले, मी पण हेल्मेट घातले. मग आता काय सेफ सेफ करत बसलीस? तर रेस करून कर. नाही, अजिबात नाही. जर माझे बाबा असले असते ना, तर त्यांनी पहिल्यांदाच रेस केली असती. बघ, तुझी आई तुझ्यासाठी काही करू शकते. जिंकला. आई काय ना, गाडी कशाला बंद पडली? माहित नाही. आई आता काय करायचं? माझी परीक्षा आहे. पोचशील रे बनी, थांब जरा. थांबा थांबा थांबा. असं नको करूस, थांब. आपण रिक्षाने जाऊयात, मी गाडी बाजूला घेते. का धावतोस? आई बाबा बाबा मोठतले बाबा. मला नीट सांगशील का काय झालंय? अगं आई लवकर चल, त्या गाडीत बाबा आहे. काय? आई बाबा होता, मी बघितले ना मोठत बाबाला. बनी बाळा, गाडी गेली निघून. तू काय नाही थांबवलं बाबाला? त्यानं ऐकलं असतं रे तुझं. तू सांगितलं असतं तर बाबा थांबले असते ना. मला कधीपासून भेटायचंय बाबाला. तू मला भेटू देत नाहीयेस. आपल्या इतकाच जवळ राहतो तर मग तू काय नाही मला त्याला भेटणार? माझी एजंट तरी पोचतात का त्याच्याकडे? तो का नाही थांबला आई?
बनी तू माझ्या बाबाला माझ्यापासून का लांब ठेवलंय? आई सांग ना, सांग. ऐक ना बाळा, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन बाळा, पण नंतर देईन. आता तुला शाळेत जायचं की नाही? चल मी तुला सोडते, आपण रिक्षा बघूयात. ये. ए बनी, काय झालं? असा रस्त्यावर का उभा आहे? तुला शाळेत नाही यायचंय का? परीक्षेचा टाइम होतोय, चल लवकर. यायचंय? थांब 1 मिनिट, तुझ्या बरोबरच येतो. बनी, मी सोडते ना बाळा, मी तुला रोज सोडते की नाही? चल आपण सोबत जाऊया. हा? तू रोज माझ्याशी खोटं बोलतेस. मला तर तुझ्याशी बोलायचंच नाहीये. तू मुद्दाम लांब ठेवलीस माझ्या बाबापासून. तसं नाही बाळा. दादा, काय झालं? कुठे होतास तू? किती वेळा कॉल केले मी तुला? हा, एकही कॉल रिसीव्ह नाही केलास तू माझा. दादा, अरे येताना ट्रॅफिक खूप होतं ना, म्हणून लेट झाला मला. आणि त्याच गडबडीत मला फोनकडे लक्ष देता नाही आलं. तर म्हणून मी बोलतो ना, नेहमी लवकर निघायचं. आणि तसंही तुला 2 तास झाले घरून निघून. 37 मिनिटाच्या लोकेशनला पोहोचायला किती उशीर झाला ना, किती ट्रॅफिक लागलं ना, तरी माणूस 1 तासात पोहोचतो. दादा, खरं सांग मला, खरं सांग, कुठे होतास तू? शॉपिंग करायला तर गेला नव्हतास ना, की मित्रांसोबत टाइमपास करत होतास? नाही दादा, शॉपिंगला नव्हतं गेलो मी. शॉपिंगला जायचं असतं तर मी सांगून गेलो असतो ना. आणि मित्रांसोबत टाइमपास करायचा असताच तर आपल्याच घरी गेलं असतं मी. तुम्हा सगळ्यांना तर माझे मित्र माहिती आहेत ना. तर तुला नीट माहिती आहे की तुझ्या पर्सनल लाईफमध्ये कधी इंटरफेअर करत नाही, पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या कामावरती होता कामा नये. तुला माहिती आहे या बिझनेस करता माझी, आपल्या कुटुंबाची श्रद्धा काय येते. या बिझनेसमुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत. हो ना? हो दादा. लोक त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक समारंभाची जबाबदारी आपल्यावर टाकतात आणि आपण असं वागून चालणार आहे का? हा, त्यांचा विश्वास तोडून चालणार आहे का? एकदा काय तो विश्वास तुटला ना की तो तुटला. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. दादा, असं परत नाही होणार माझ्याकडून. काम कुठवर पोचलं? स्टेजचं सगळं सेटअप ऑलमोस्ट रेडी झालंय आणि त्यांच्या VIP पाहुण्यांकरता सोय करतोय. बरं ठीक आहे, मी बघतो. आदिती बेटा, हे घे बो. बाबा, हे ब्रेसलेट आहेत, मला बो हवेत. हां, आणतो. हे बघ, हे चालतील का बघ? काय चाललंय तुझं? स्वारी कुठे चाललीये? आम्ही ना, आमची टेस्ट संपली म्हणून सेलिब्रेट करायचं ठरवलंय. फ्रेंड्सनी पार्टी करायचं ठरवलंय. वा 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 वा, कुठे जाताय भाऊ? पिझ्झा पार्टी करायला चाललोय कॉलेज जवळ. अरे वा, मजा आहे मग. हे घे. बाबा, हे माझं नाहीये, आईच आहे. तुला एवढंही माहित नसतं का रे? हो का? ठीक आहे. बरं, हे घे. ठेव. आधी बेटा, तुला पैसे हवेत का? नाही, नको. घेतलेत मी आकाश काकाकडनं. ऐक ना, तिला सांग ना कपडे बदलायला. कसे कपडे घातलेत बघ ना, कपडे बरोबर नाहीयेत. तू सांग. मी का दरवेळेस बोलायचं? अगं, तुम्ही का नाही बोलत? दरवेळेस मीच वाईट व्हायचं. तुम्ही वडील आहात ना, तुम्ही बोला. जरा धाक लावा पुरीला. बोला. चला, ते सांग. मला उशीर झाला, येते. मी काय म्हणतो आदिती बेटा, मित्रमैत्रिणींबरोबर चालली आहेस ना, तर हे कपडे बदलणं हे बरोबर नाही वाटत आहेत. बाबा प्लीज यार, रोज रोज तेच 4 शर्ट आणि पॅन्ट घालणारा तू किती बोर आहेस रे. आणि तू शिकवणार आहेस का आता मला फॅशन? आजकाल सगळेच असे कपडे घालतात, ओके? आणि फॅशन इज माय एक्सप्रेशन, ओके? सो चिल.
हे बघ फोटो. आजकाल सगळेच घालतात असे कपडे. बघू. अगं बघू तर दे. आदिती बेटा ऐक तरी. अहो, तुम्ही तिचे पालक आहात का ती तुमची पालक आहे? तुम्ही ना जरा धाक लावणं गरजेचं आहे. हा, नाही तर एक दिवस ही पोरगी डोक्यावर मिऱ्या वाटेल. हॅलो. हॅलो, नमस्कार. मी सुधीर रानडे बोलतोय. नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत आहोत. आणि वसुंधरा कशी आहे? सगळे ठीक आहेत. हं? हा. अच्छा अच्छा. एक काम होतं. बोला ना काका, काय काम होतं? कसं आहे ना, कालपासून मी जयश्री मॅडमना फोन करायचा प्रयत्न करतोय, पण त्यानं फोन उचलत नाहीयेत. रागावलेत का त्या आमच्यावर? नाही म्हणजे आमच्याकडून उत्तर कळवायला उशीर झाला म्हणून चिडल्यात का त्या? काय बोलताय? आईंनी अजून फोन नाही केला? नाही. आम्ही केव्हापासून वाट बघतोय त्यांच्या फोनची. अहो पण बाबांनी कधीच सांगितलंय त्यांना निरोप कळवायला. काय कळवायला सांगितलं होतं? म्हणजे तुम्ही काही निर्णय घेतलाय का? अहो म्हणजे मी कसं बोलणार ना आता, लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल खरं तर. त्यापेक्षा मी एक काम करते, आईंना तुम्हाला फोन करायला सांगते. बर बर, ठीक आहे. काय झालंय नक्की? रानडे काकांचा फोन होता. ते म्हणतात आईंनी त्यांचा फोनच उचलला नाहीये. आता आईंनी अट मागे घेतली आहे ना, मग त्यांना फोन करून कळवायला नको की वसुंधरा सोबत आपल्यासोबत बनी सुद्धा राहू शकतो. आता त्यांना हा निरोप गेला नसल्यामुळे ते तिकडे टेन्शन मध्ये. मी काय म्हणते, आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे कसं, आईंचा हा हट्टी स्वभाव आहे ना, त्यामुळे रानडे फॅमिलीला त्रास व्हायला नको एवढंच मला वाटतंय बघ. हो ना. तुझे सगळे मित्रमैत्रिणी झोपलेले असताना तू एकटीच जागी असतेस. माझ्यासारखं तुझं मन पण अस्वस्थ असतं का ग? एका जागेवरून काढून झाडाला दुसऱ्या जागेवर ठेवलं, त्याला योग्य सूर्यप्रकाश पाणी नाही मिळालं तर तुम्ही झाडं कोमेजून जात, वाळून जात आणि मग मरून जात. मग माणसांकडून नव्या परिस्थितीशी जुळवून घेतील ही अपेक्षा का असते ग? सांग ना. ओ हॅलो, लग्न झालंय माझं. परदेशी निघून नाही गेली मी. हाडामासाची मैत्रीण असताना तू झाडांशी काय बोलतेस? कारण कधी कधी माणसांपेक्षा झाडं जास्त ऐकतात. सिरियसली? हो. हो का? मग तुझ्या या झाडांना जर बोलता आलं असतं ना, तर त्यांनीच तुला सांगितलं असतं. काय? की वसू, तू चूक करतेस. हो ना. मलाही आजकाल असंच वाटायला लागलंय. पण खूप प्रश्न विचारायला लागलाय ग. मी त्याला जितकं या विषयापासून लांब ठेवायचा प्रयत्न करते ना ग, तितकं त्याचा माझ्यावरचा विश्वास उडायला लागला. पहिल्यांदा मला एकटीनं सोडून गेला ना शाळेत. परत येताना होता एकदम बोलला नाही माझ्याशी काहीच. अगं लहान आहे ग तो. ती वाटते ना ग मला. जसं मोठा होत चालला ना, तसे त्याचे प्रश्न वाढायला लागलेत अगं. आणखी मोठा झाल्यावर तो त्याच्या मित्रांना काय सांगेल की माझ्या आईमुळे माझं बालपण हरवलं, माझ्या बालपणीचे मित्र मला त्रास देत होते, मी माझ्या बाबाला वेड्यासारखं शोधत होतो पण माझ्या आईने भेटूच दिलं नाही. वसू, हे सगळं थांबवता येईल, पण असाही आकाशला त्याचा बाबा समजायला लागला.
पिंकी हा कोण, कुठला माणूस माझ्या बनीचा बाबा होऊ शकेल याच्यावर मी विश्वास कसा ठेवू सांग ना. श्रेया, अगं आज वाटेत त्या गाडीच्या मागे वेड्यासारखं धावलं ग माझं बनी. नुसता तो त्याचा बाबा या विचाराने बनी त्याच्याशी जोडला जाऊ शकतो, तर उद्या आमचं लग्न झालं आणि बनीने त्याला त्याचा बाबा समजला आणि तो माझ्या बनीला प्रेम नाही देऊ शकला तर माझ्या बनीला खूप वाईट वाटेल ग. वसू, तू इतका निगेटिव्ह विचार का करतेस? आई आहे ना मी, करावा लागतं. मग तो पण कोणाचा तरी बाप आहे ना. त्यालाही 2 मुली आहेत. जे प्रेम तो त्या दोघींना देतोय ते प्रेम बनीला देणार नाही असं का वाटतंय तुला? जयश्री, 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 काय झालं? कशाला ओरडताय? कुठे आग लागली एवढी? तुला मी सांगितलं होतं ना, सांगितलं होतं की नाही? तिकडे त्या वसूच्या सासू सासऱ्यांचा जीव टांगणीला लागला असणार. मी म्हणालो होतो ना तुला की त्यांना फोन करून सांग म्हणून, की माझं डोकं फिरलं होतं म्हणून मी अशी अट घातली, पण मी आता अट मागे घेते. मग का नाही केला तू अजून फोन त्यांना? हे तुम्हाला कसं कळलं? अवधी, अवनीला जर त्यांचा फोन आला नसता तर आम्हाला कळलंच नसतं. तिच्याकडे बघू नकोस, चूक तिची नाही तुझी आहे. मी फोन करणारच होते. कधी कधी त्यांचे इतके फोन येऊन गेले, तू एक तरी फोन घेतलास? दादा, वहिनी मला म्हणतच होती आता की त्यांना फोन लावून द्या वंच म्हणून. हो की नाही ग वहिनी? मंगल, मी तुझ्याशी बोलतोय. मग गप्पा बस जरा. एकदा तरी तू भेटलीस का ग त्याला? अगं तू तर साधा त्याचा फोटो पण बघत नाहीयेस. फोटो बघून काय होणार आहे? वसू, मला फक्त एवढंच कळतं की मुलांना आई आणि बाबा दोघांचीही गरज आहे. आई त्यांना आपल्या हृदयाजवळ धरून ठेवते. जगातल्या कुठल्याही वाईट गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर होऊ नये म्हणून सतत जपत असते. पण बाबा त्यांना खांद्यावर घेऊन फिरवतो. का माहितीये? कारण जे जग त्याने पाहिलं नाहीये ते मुलांना त्याला दाखवायचं असतं. जगातल्या अनेक स्त्रिया नवरा मेल्यानंतरही किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही कारणांनी आपल्या मुलांना एकट्याने वाढवतातच ना ग. कारण वसू, त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यांनी त्यांच्या मुलांकडून त्यांचा बाप कसा, कोण हे लपवलेलं नसतं. आणि इकडे बनी त्याच्या बाबाला भेटायला आसुसला. कारण तू त्याला तो परदेशात असतो असं सांगून कधीतरी परत येईल याची ओढ लावून ठेवली आहेस. पण हे खोटं जास्त दिवस नाही टिकणार हा वसू. एकदा का बनीला त्याच्या खऱ्या बाबाविषयी सत्य कळलं, तो कसला क्रूर होता हे कळलं ना, तर तो स्वतःबद्दल काय विचार करेल ना याचा तू जरा विचार कर. बाबाच्या चुकीची शिक्षा बनीला भोगावी लागेल अगं वसू. बनीचं बालपण जपण्यासाठी का होईना. वसू, तू हे लग्न कर. हे बघ जयश्री, तू माझ्या नजरेआड काय करतेस, कुणाचं ऐकतेस, तुझ्या मनात नक्की काय चाललंय, तू कसला विचार करतेस याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये. पण एवढं मात्र नक्की की आता या घरात सांगितलेली प्रत्येक गोष्ट होते की नाही हे आता मला डोळ्यात तेल घालून बघायला लागणार. आता तुझ्यावर माझा तेवढा विश्वास राहिला नाही. काय बोलताय तुम्ही? बाबा, बाबा प्लीज. नका ना बोलू. का का 4 कडक शब्द बोललो तर तुला त्रास होतोय? अगं तिथे वसुंधरा आणि तिच्या सासू सासऱ्यांची काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केलास? जयश्री, आत्ता माझ्या समोर त्यांना फोन लाव आणि तू जे काही स्वार्थीपणे वागलीस ना त्याबद्दल त्यांची माफी माग. इथे कुणीही स्वार्थी नाहीये. एका आईला आणि मुलाला एकमेकांपासून दूर करण्याचे संस्कार नाहीयेत ठाकूरांमध्ये, हे त्यांना कळू देत.
2-3 दिवस त्यांचा जीव टांगडीला लावला होतास ना, आता आपल्या चुकीचं प्रायश्चित्त करून घेताना गच खाऊ नकोस. लाव फोन त्यांना. फोन लाव.